मांजर कसलं भारी पाय ना चमायला. मांजर का बोक. एक मिनिट थांबा. त्या गाडीवर ठेव एक मिनिट. चल फाईल वरून उतर माझ्या. हे चॅनल वेलकम टू माय गाईज. स्वागत आहे तुमचं मित्रांनो तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनल वरती, ज्याचं नाव आहे थलायवा बाजी AKA सूरज तांबे. तर आज पार्ट 2 आहे आपला. तर डॉक्युमेंटेशनचं फक्त काम राहिलेलं आहे, तेवढं करून घेतो. बाकीचं सगळं काम झालेलं आहे. या ठिकाणी सामान वगैरे सगळं भरून घेतलं मी. तुम्ही सगळं बघितलं तर असनच. आता फक्त संध्याकाळची वाट बघायची आहे. फ्लाईट आहे आपली मुंबईवरून अबुधाबीला. त्याच्या पुढे बघू काय करायचंय काय नाही. तोपर्यंत स्टे ट्यून. काय करावं चिखलाला समायला. दुबईला गेलो फक्त चिखल नाही पाहायला भेटणार बरं का. बाकीचं काही काय असं तिकडं वाळवंट वाळवंट. चिखलाला काय करावं रे. पण जज बुक बाय इट्स कव्हर. माझा हा अवतार पाहून तुम्ही माझ्या वर जाऊ नका, कारण की अजून दुबईला जायचंय. चांगले चांगले अजून अवतार आंघोळ पण केलेली नाही. काही चाललंय आपलं गरीबी जिंदगी. हॅलो फ्रेंड, चाय पी लो. दुबईला कुठं चालल्या? दुबईला अबुधाबी. त्यांच्याकडे बघ. पण या ठिकाणी आता चिखलात चालू घाण झालेली आहे. परत धुवायला लागेल. चायला हेच काम चालू आहे. 4 वेळा धुवा लागू राहिली. काय माणूस आहे गाईज. डॉक्युमेंटेशनचं काम पण आता या ठिकाणी सुखरूपपणे पार पडलेलं आहे. आता फक्त मस्तपैकी घरी जायचं, आवरायचं आणि मस्तपैकी ओके. चपला धुवून घेतो. आपल्या तिकडे लागणार आहे मस्त. फॅशन करायला लागेल ना मस्त. पॅकिंग वगैरे सगळी झालेली आहे. पण आता नेमकं पाऊस आलाय. कुत्र्यांचं इथं मीटअप चालू झालेलं आहे. पहिल्या फ्लोअरला. भावाची मसल पाहिले का? मसल ये देख, ये देख. अच्छा तो फिर मुझे लगा आ जाएगा इतना छोटा पर बहुत आ जाएगा. बट स्टिल लड़के के हिसाब से उसने ये तो भी किया है. ये देख चाललो. 50 डिग्री सेल्सिअस तापमान आहे भाऊ तिथे. कायला झक मारायला चाललोय असं हा म्हणलं बरं का, मी नाही म्हणलं. तेव्हा आपली ही बस आहे. आता याच्यात आपल्याला जायचंय मुंबईपर्यंत. लालपरी नाही भेटली असती तर, लालपरी भेटली असती तर बरी असती. गाईज खूप टाईम इंटरव्हल नंतर भेटू राहिलो आपण. चान्स नाही भेटला बोलायला. तर आम्ही मुंबईला जाताना कुठंतरी थांबलो आहे जेवायला. सँडविच वगैरे घेतलेले. हे बर्गर, हे सँडविच. आता मस्तपैकी हादाडायचं. दोन मोठ्या सँडविच ना काय पोट भरलं नाही बरं का. म्हणून आता भजे चालवलेले. बकासुरासारखं खायचं आपलं. काय करणार. हे मॅडम आम्हाला दाबेली आणायला गेले बरं का.
छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट ला पोचलेलो आहे आता आम्ही. खूप वेळ लागला, एक जवळपास 2-3 तास लागले. आता बघू पुढं काय करायचं. राहिली गोष्ट माझी तर आता आम्ही दुबई फाट्यावर उभे आहे सध्या. आता याच्यानंतर दुबईला जायचं आहे. 5:30 वाजताची फ्लाइट आहे आपल्याला. की मतलब मीम याद आ रहा है. हेलो गाइस, मैं बॉम्बे आया था फिजू भाई से मिलने. फिजू भाई तो यहाँ पे मिले नहीं. अगली बार नेक्स्ट टाइम आऊँ. मुंबईच्या वातावरणात तासभर आलो पण घामाघुमत झालो राव. टेम्परेचर नाही पण ह्युमिडिटी जास्त आहे, त्यामुळे इकडचं वातावरणात आहे ना घाम खूप येतो. बघू पिली पिली लालेली हो गई इसका तो आलं की चलत आहे. आता व्हिसा चेकिंगचं वगैरेचं काम चालू आहे. एकदा ते झालं का मग आतमध्ये आम्हाला सोडणार आहे. चेकिंग करून झालेली आहे. आता मी एअरपोर्टमध्ये आहे सध्या. अवतार केलेला आहे आणि चाललो दुबईला. हे मित्रांनो, असं सगळं इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू आपल्याला ठेवावं लागत आहे. एअरपोर्टला सुद्धा गायच्या भेटतीवर का. अवतार पहा कसा झालेला आहे मित्रांनो. असा अवतार झालेला आहे. मी असं स्टँडवर सुद्धा जात नाही रे आपलं. आणि इथं एअरपोर्टला असा अवतार घेऊन आलेलं आहे. काय करते आता, थकलोच तेवढं आहे. इधर बहुत कुछ है ऐसा करने जैसा, बट अभी फ़िलहाल खीसे में पैसे नहीं है इतने. अगर कम से कम 5-6 लाख होते ना तो बहुत अच्छा हो जाता. इधर का अक्खा दुकान खरीद लेता मैं. ये मेरे फ्रेंड भी थोड़े कंफ्यूज है अभी करने का क्या है. हमें छोड़ दिया है 2-4 घंटों के लिए. सुबह के 5-10 बजे फ़्लाइट है. अभी करना क्या है पता नहीं. 2-4 घंटे के लिए ऐसा ही इधर घुटमलने का देखते हैं. दुबई में जा रहे हैं और प्यास की कमी अभी से ही हो रही है. बहुत प्यास लगी है. 2 तासापासून पाणी पिलेलं नाही आहे. गैरसोय खूप होऊ राहिली आहे. बघू राव काय करायचं सुचतच नाही आहे. इथं फॉरेनचे पण माणसं खूप आहे. लय हाईट आहे रे त्यांची. गोरे तर आहेच, सगळ्यावरनं कलरचे लोक आहे. परंतु सगळ्यात विशेष हाईट लय जबरदस्त आहे त्यांची. म्हणजे माझी हाईट 6 फूट आहे आणि ते माझ्याही पुढं अर्धा फूट आहे. म्हणजे जवळपास 6-6.5 फूट हाईट त्यांची ॲव्हरेज हाईट आहे. मानावं लागेल रे. फॉरेनचे माणसं म्हणजे जबरदस्त आहे एकदम. एवढं महाग आहे इथलचं की बघायची वासना व्हाय ना फार. बाबा नाही रे, पाण्याची बॉटलसुद्धा 100 रुपयाची राव. मित्रांनो, इथं दारू दिसतीये, सगळ्या प्रकारचे अल्कोहोलिक मटेरियल दिसू राहिले, पण पाणी काय दिसायना रे. काय करावं. यांना पुष्पगुच्छ आणि श्रीफळ दिलं पाहिजे. 1.5 तास लावला 2 मिनिटाच्या कामासाठी. हाय गाईस, कसे आहे सगळे. हां शिवम भाऊ, काय म्हणणं आहे तुमचं. काहीच नाही भया, निवांत. आता लक्ष सबकाय ब्रो. आता फक्त पाणी प्यायची इच्छा आहे आमची. जे कोणी आम्हाला पाणी पाजेल त्याला सुरज भाऊ तांबेकडून एक चिकन थाळी गिफ्ट. चिकन थाळी गिफ्ट. मी जरी व्हेज असलं तरी चिकन थाळी गिफ्ट करून टाकेन मी माझ्यातर्फे. फक्त पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल एअरपोर्ट दुबई फाटा. इकडून तिकडून आडझोड हिंडू राहिलोय पण पाण्याची बॉटल सापडत नाहीये. काय हे, काय व्यवस्था आहे. सूरज तांबे आलाय राव इथे आणि आमच्याबरोबर शिवम पांचाल पण आहे. पण अजून काही चाललोय आम्ही आता. हा ना, कळानाच आता सुचानाच काही. मी इथून मागे जाईन मला पाण्याची बॉटल आता भेटली नाही तर. मित्रांनो, पाण्याची किंमत विचारली. 1 लिटरच्या बॉटलीचे 130 रुपये आहे. 100 रुपये माझा मी हिशोब लावून धरला होता, परंतु त्यापेक्षाही वाढून सांगितलेलं आहे. मला असं वाटतंय काहीतरी कंडी केलेली आहे इथं. आपल्या खिशात जर पैसे असतील तर दुबईला जावा. हा बाबा, म्हणजे तर काहीच नाही. गरिबी दिवस काढणं आहेत आपल्याला. गरीब माणूस आहे. आता आम्ही नगरी माणसं. हे कुठं नांदेडचे ना, परभणीचे माणसं हे. बघू आता. हे बघा मित्रांनो, 130 ची बॉटल 130 रुपयाला घेतली बाबा.
आता प्यायची मस्त व्हायची. पाण्याची चव थोडी वेगळी लागू राहिली. बहुतेक MIDCचं पाणी दिसतंय, पण ठीक आहे. डुबते को तिनके का सहारा. मित्रांनो, आता एक गोष्ट कळालेली आहे. आतमध्ये एका ठिकाणी फ्री पाण्याची सोय आहे. नळाला तोंड लावून प्यायचं. मी बघितलं होतं आधी, पण मला जाणवलं नाही की ते प्यायचं पाणी 130ला चुना लागलेला आहे. चांगलाच दणका मोठा बसलेला आहे आम्हाला मित्रांनो. बघू. अरे इसका तो It's a tragic gothic romance. When I gazed into your eyes, and though you're dead, my heart's still broken. The angels wept, the devil sighed. उद्या सकाळी गेला असं दारू नाश्ता करणार नेहमी थांबले. भूक लागलेली आहे. प्रत्येक गोष्टीची अडचण येऊ राहिली. 100 बात की एक बरीटोवर भेटते. 100 बात की एक बात अशी, पाण्यापुढं जीवन मोठं नाहीये. सॉरी, पैशापुढं जीवन मोठं नाहीये. 130 रुपये गेले पण नाद केला पण वाया नाही गेला. समजलं काय मित्रांनो? परत एकदा पाण्याची बॉटल अजून एकदा घ्यायला चाललेलो आहे आम्ही. तुमचं काही म्हणणं का? यांना तशी हिंदी लँग्वेज आहे यांची, परंतु त्यांना मराठी पण चांगली जमते बरं का. म्हणजे इथं राहून आहे ना, चांगले शिकले इथे, मानावं लागेल. इज्जत आहे. आता काय म्हणणं आहे तुमचं? ट्रायपॉड घेतल्याचा फायदा झाला का नाही? ट्रायपॉड घेतल्याचा फायदा झाला. 1200 रुपयाचा नाद केला पण वाया नाही गेला. यू कॅन सबस्क्राईब टू माय चॅनल. आता मजाकचा विषय थोडासा बाजूला सोडायचा म्हणलं तर काही गोष्टी आहेत ज्या डिस्कस करायच्या आहे. जसं की इथलचं वातावरण, इथलची माणसं, इथलची सभ्यता. इथं प्रत्येक कंट्रीमधून माणसं आलेली. जपान, कोरिया, रशिया, युक्रेन, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, नागालँड, काय असेल ते असेल. परंतु विविध प्रकारचे माणसं बघायला भेटतात, विविध सभ्यतांची माणसं बघायला भेटतात. आणि प्रत्येकाचं वागणं चालण्यामध्ये परत कळून येतो की हे नेमकं कुठले. तर इथं आल्यावर एकंदरीत वातावरण म्हणा किंवा काय म्हणा, एकदम स्वच्छतेचं पालन केलं जातं. असं नाही की इथं कचरा वगैरे असतो. तर मजाची गोष्ट थोडी बाजूला राहिली, परंतु आपण इकडे तरी आलं तर स्वच्छतेचं पालन करायचं, थोडं एटिकेटचं पालन करायचं. तर खूप वेगवेगळ्या प्रकारची माणसं आहे. म्हणजे आफ्रिका, चायना वगैरे काय असेल ते सगळे वेगवेगळ्या प्रकारची माणसं आहे, वेगवेगळ्या धर्माची माणसं आहेत. आणि खरंच खूप भारी वाटतं. म्हणजे इथं आल्याचा अनुभव खूप भारी आहे. दुबईची ट्रिपचा हे ब्लॉग काढण्यामागचं कारण माझं फक्त एवढंच आहे की ही ट्रिप माझ्या नेहमी लक्षात राहावी आणि पुढे राहून ते मला 4-4 वेळा बघता यावं. त्यामुळे मला एकदा ब्लॉगची पण सवय लागू राहिली थोडीशी, की ब्लॉग कसा काढायचा, कसा यूज करायचा त्या ब्लॉगचा. आणि एकंदरीत मला कळून राहिलं की हा एक्सपिरियन्स नक्की घ्यायचा कसा, तो ह्या कॅमेऱ्यामध्ये केच कसा करायचा. तरी हे बाकीच्या थोडी मजाक वगैरे चालू राहतात. काही चुकून काही म्हणून गेलो असलं तर मला माफ करा. आणि बाकीचं काय असेल ते तर तुम्हाला मी पुढे सांगेनच. तुम्हाला ब्लॉग कसा वाटतोय त्याबद्दल मला सांगत चला, कमेंट करत जा. आणि अजून नवीनच चॅनल आहे माझं, काय असं खूप अनुभवी नाही मी. तर काही तुमचे सजेशन असले तर कमेंट बॉक्समध्ये मला लिहायचं, मला कळवत जा नक्की मी काय इम्प्रूव्हमेंट अजून करू शकतो. बाकी तुम्ही माझ्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करू शकता. बहुतेक तुम्हाला टेक ऑफ करताना नाही दाखवता यायचं मला, कारण की रात्र होणार आहे. रात्रीचं टेक ऑफ करताना नाही दिसणार, पण एकदा पाठ झाली ना मग तुम्हाला हळूच एक फोटो काढून दाखवेन किंवा व्हिडिओ काढून दाखवेन, काय असेल नाही का मॅडम? बघू ना काय असेल ते असेल.
last and final departure for all passengers traveling on Tokyo flies Royal Air France. डॉक्टर क्लियर है ना डॉक्टर क्लियर है ना थँक्यू. चला झालेली आता या ठिकाणी आता निघायचं आहे आपल्याला. वाजले आहे जवळपास 5:30 पहाटेचे आणि आत्ता शिक निघतो. 4 तास घातले राव. चलो हरी अप. 70 है आपका लिए फ्लैग को उठाएं। उड़ान के दौरान कुर्सी की बेटी बांधे रखें। कैबिन में हवा का दबाव कम होने पर ऑक्सीजन मास्क आपकी कुर्सी के ऊपर लगे पैनल से अपने आप नीचे आ जाएंगे। आप अपनी कुर्सी पर बैठे रहें और ऑक्सीजन का प्रवाह शुरू करने के लिए ऐसे अपनी ओर खींचें और नाक और मुंह ढककर सांस लेते रहें। दूसरों की सहायता करने से पहले अपना मास्क सही तरीके से पहनें। इस विमान में 8 आपातकालीन द्वार हैं, 2 सामने, 2 पीछे और 4 विंग्स के ऊपर। भाई साहब